नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने भाग 31 स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाचा आपण अभ्यास करत आहोत। आज आपण अग्निसार किंवा वन्हीसार क्रिया पाहणार आहोत। काही जण याला अग्निसार प्राणायाम असंही म्हणतात। भाग 14 मध्ये आपण पोटाने श्वास कसा घ्यायचा, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग हे पाहिलं आहे। त्याची प्रॅक्टिस झाली की अग्निसार क्रिया करायची आहे। सकाळी नाश्त्याच्या आधी शक्यतो रिकाम्या पोटी अग्निसार क्रिया करायची, नाहीतर मग जेवल्यावर किंवा खाल्ल्यावर किमान 4 तासांनी। ज्यांना हार्ट ट्रबल, हर्निया, हाय बीपी, अल्सर्स असे काही विकार आहेत त्यांनी आणि प्रेग्नंट स्त्रियांनी करू नये। मी एक राऊंड आता करून दाखवते। यामध्ये हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा, सावकाश श्वास सोडायचा, एक क्षण रोखायचा आणि मग पोट आत बाहेर करायचं आणि मग पुन्हा नॉर्मल ब्रीदिंग करायचं। एकदाच पोट आत बाहेर करायचं आहे। यामध्ये कुठलंही टेन्शन, ताण येईल असं काही करायचं नाही किंवा ओढून ताळूनही काही करायचं नाही। फक्त पोटाची हालचाल वरच्यावर करायची नाही, शक्यतो पूर्ण पोट बाहेर आलं पाहिजे आणि जितकं शक्य असेल तितकं आत खेचलं गेलं पाहिजे। मी एक राऊंड करून दाखवते। नॉर्मल ब्रीदिंग। एक आठवडा एकदाच पोट आत बाहेर करायचं, दुसऱ्या आठवड्यात 2दा, तिसऱ्या आठवड्यात 3दा। कारण हमखास पोटाचे स्नायू दुखतात, माझे दुखलेले आहेत जास्त वेळा केल्यामुळे पोट आत बाहेर, आणि ते का दुखतात तेही पटकन कळत नव्हतं। त्यामुळे अगदी हळूहळूच ही अग्निसार क्रिया किंवा वन्हीसार क्रिया करायची आहे। यामुळे अन्नपचन उत्तम होतं, पाचकरस उत्तम तयार होतात, ॲसिडिटी, बद्धकोष्ठ काहीही होत नाही, पचनाशी संबंधित कुठलाही विकार होत नाही। डायबेटीसमध्ये पण याचा फायदा होतो, कारण पॅनक्रियाजला उत्तम मसाज आणि व्यायाम मिळतो, लिव्हरचं कार्य सुधारतं। मी परत एकदा एक राऊंड करून दाखवते। श्वास घ्यायचा, सोडायचा, रोखायचा आणि पोट एकदा आत बाहेर करायचं। नॉर्मल ब्रीदिंग। याची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 5 ते 10 वेळा अग्निसार किंवा वन्हीसार करू शकता। नक्की करा, अनुभव घ्या आणि काहीही गरज लागली तर नक्की विचारा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, हरिओम तत्सत।